नमस्कार मित्रांनो, एपिसोड सुरू करण्याच्या अगोदर मला काही बोलायचं आहे. म्हणजे यार, असं कसं फक्त तन्वीच्या बोलण्यावरून घरचे चैतन्याला घरातून बाहेर जायला सांगतात? यार म्हणजे हे थोडं जास्त ओव्हर झाल्यासारखं वाटत आहे. आय नो की फक्त सिरियलच आहे, पण हे थोडं जास्त केलं त्यांनी. असो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो की कुसुमताई सायलीला म्हणते, आपल्याला आधीच माहीत होतं सुभेदार तुला घरात घेणार नाहीत, तरीही तू गेलीच. सायली म्हणते, मला वाटलं कदाचित आई तरी मला माझी बाजू म्हणून मांडून देतील. पण सायली म्हणते, असो खरं तर मला हे सर्व अर्जुन सरांशी समोरासमोर बोलायचं होतं. पण जाऊ दे, आता मी कॉल करते त्यांना. आणि ती अर्जुनला कॉल करते, पण अर्जुन खूप डिप्रेस्ड असतो. त्यामुळे आणि त्याचा कॉल सायलेंटवर असल्यामुळे तो कॉल घेत नाही आणि फक्त सायलीच्या आठवणींमध्ये रडत असतो. त्याला त्यांनी सोबत घालवलेले क्षण आठवत असतात. सायली खूप कॉल करायचं ट्राय करते, पण त्याला काही कळत नाही. पुढे आपण पाहतो की लग्नाची जोरदार तयारी चाललेली असते. तिथे तन्वी सॅड असल्याची ॲक्टिंग करत येते आणि घरच्यांना सांगते की चैतन्य अर्जुनला सारखी सायलीची आठवण करून देतोय. तो कदाचित सायली अर्जुनच्या भेटीसुद्धा घडवून आणत असेल. आपल्याला त्याला ह्या सगळ्यांपासून आणि लग्नापासून दूर ठेवायला हवं. आणि लिटरली सगळे तयार होतात यार. पहिले तर सगळे असं कसं करता येईल असं म्हणतात, पण हे तयार कसे होतात? यार ते काही मला पटलं नाही. नंतर आपण पाहतो की चैतन्य इकडे ओढणी घेऊन आलेला असतो. ते बाकी काय होतं ते माहीतच आहे तुम्हाला. सायली त्यावर लय भारी उत्तर देते. सगळे खुश होतात आणि चैतन्य तिथून निघतो आणि घरी येतो. तिथे सगळे तयारच असतात. तो अर्जुनच्या रूमकडे चाललेला असतो. तेवढ्यात तन्वी त्याला थांबवते आणि त्याला सरळ सांगते, यार की तुझे लग्न होईपर्यंत अर्जुन आणि या घरापासून लांब राहा म्हणून. पण चैतन्य तिच्याकडे लक्ष देत नाही आणि अर्जुनच्या रूमकडे निघत असतो. मग त्याला कल्पना थांबवते. त्याला लिटरली शॉक बसतो. तन्वी त्याला जायला सांगते. सगळे काहीच बोलत नाहीत. तो त्यांच्याकडे पाहत असतो. सगळे मान खाली घालून उभे असतात. मग तिथून चैतन्य निघून जातो. मग थोड्या वेळाने चैतन्यकडून अर्जुनला काही कळू नये त्यामुळे तन्वी अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि अर्जुनच्या फोनमधून चैतन्य, सायली, कुसुमताई यांचे नंबर ब्लॉक करून टाकते. इकडे चैतन्य खूप हर्ट झालेला असतो. तो सायलीला हे सगळं सांगतो. सायलीला खूप राग येतो. ती म्हणते, कदाचित देवी आईच्या मनात हेच होतं, तुम्ही नवरी मुलीकडून असावं. मग चैतन्यही खुश होतो. मग आता सायली प्रियाला चांगला धडा शिकवण्याचं ठरवते आणि त्यासाठी ती कला अद्वैतला कॉल करते आणि एपिसोड संपतो. पुढील भागात कला अद्वैत आलेले असतात मदतीसाठी. तर पुढे काय होतंय ते पाहण्यासाठी सिरियल तर पाहाच आणि रिव्ह्यूसाठी आपल्या ARP मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.